मुंबई महापालिकेच्या पाणी कपातीच्या मुळे मुंबईकर त्रस्त आहेत आणि मुंबईच्या शेवटच्या भागापर्यंत पुरेसं पाणी पोहोचत नाही। मुंबई महापालिका आयुक्तांनी याच्यावर तातडीने काम करणं आवश्यक आहे, आमची मागणी आहेच। पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा सर्वस्व दोषी आणि पापी जर कोणी असेल तर ते आदित्य ठाकरेजी आहेत। गेली 25 वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे। 1,40,00,000 लोकांना शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी केवळ जी बजेट पाण्याचं बजेट आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षांमधलं ज्या वेळेला तुम्ही आदित्यजी सत्तेत होतात त्यावेळेला 5 वर्षांमध्ये मुंबईकरांच्या खिशामधून तुम्ही 30,000 कोटी रुपये घेतलेत। आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे 30,000 कोटी मिळून सुद्धा उदयनचन केंद्राला आग लागली कशी, शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत कसं नाही, 5 वर्षात 30,000 कोटी घेऊन लिकेज कसं होत आहे, 30,000 कोटी घेऊन लिकेजचे टेंडर तुम्ही कोणाला दिलं, त्या ठिकाणी आपल्या वॉटरमेन्स लाईनच्या प्रोटेक्शनचं काम 30,000 कोटी घेऊन तुम्ही का नाही केलं। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही न केल्यामुळे मुंबईकरांना आज भोगावे लागत आहेत। आयुक्तांनी तर लक्ष द्यावंच लागेल आणि त्या ठिकाणी आता डीप क्लिनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी स्वच्छ होऊ लागल्या तर यांच्या पोटात दुखायला लागलं। आदित्य ठाकरे यांना मुंबईत होणाऱ्या विकास कामाच्या सौंदर्यीकरणाच्या आणि स्वच्छतेच्या कामामुळे पोटदुखी झाली आहे आणि त्यामुळे धौती योग त्यांना लवकरच मिळावा अशी माझी अपेक्षा आहे।